कांग्रेस पार्टी झूठ और फरेब का खजाना है। फिर एक बार जनता में झूठ फैलाने का काम करने का उनका प्रयास है, लेकिन अब महाराष्ट्र की जनता जान चुकी है कि राहुल गांधी और उनके चेले चपाटे केवल चुनाव संभ्रम करना जीतना चाहते हैं, संभ्रम करके जीतना चाहते हैं। अब महाराष्ट्र में ये नहीं होगा। हमारे नेता माननीय मुख्यमंत्री जी ने राहुल गांधी का जो पूरा आरोप था, उनने जो एक लेख लिखा था, उसका उत्तर उन्होंने आज दे दिया है। मुझे लगता है वो पर्याप्त है और जसं माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, लेखाचं उत्तर लेखानी, माननीय देवेंद्रजींनी याचं उत्तर दिलेलं आहे। पूरे उन्होंने इस बात के लिए अभी महाराष्ट्र और देश में सारी चीज़ें लोग जान चुके हैं। क्या लगता है इस मशाल रैली से कोई इम्पैक्ट पड़ेगा कांग्रेस का? देखिए, मैं कल भी बोल चुका हूँ, परसों भी कहा और आज भी कहता हूँ, महाराष्ट्र के और देश की जनता विकास के साथ। मोदी जी ने विकसित देश का संकल्प किया है, विकसित भारत का संकल्प किया है, और हमारे देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है। ये संकल्प को लोग चाहते हैं, ये संकल्प के साथ लोग जाना चाहते हैं, ये संकल्प के साथ लोग जुड़ना चाहते हैं। इसलिए मुझे लगता है अब बात विकास की होगी, विकसित भारत की होगी, और सर्वोत्तम भारत, विश्व में सबसे मजबूत भारत निर्माण की बात होगी, और उसके लिए लोगों का वोट जाएगा। इसके बाद का जो भी चुनाव होता है वो डेवलपमेंट के लिए होगा, चाहे कॉरपोरेशन का हो, चाहे नगर पालिका हो, चाहे जिला पंचायत का हो। अब कोई भी इस देश की जनता को गुमराह नहीं कर सकता, और महाराष्ट्र की जनता तो जान चुकी है लोकसभा में, महाराष्ट्र की जनता लोकसभा में जान चुकी है कि किस प्रकार से गुमराह करके वोट लिए जाते हैं। यानी जो झूठ फैलाया गया था कि माननीय मोदी जी संविधान बदलने वाले हैं, माननीय मोदी जी आरक्षण बदलने वाले हैं, माननीय मोदी जी आदिवासी का आरक्षण निकालने वाले हैं, जिस प्रकार से झूठ फरेब की बात की थी, लोगों ने वो समय एक बार उनको वोट देकर उन लोगों को ये समझ गया कि हमारा वोट गलत हो गया, और दोबारा विधानसभा में जनता ने उसकी सारी भरपाई निकाल दी। मोदी जी के समय जो जनता को लगा था कि कांग्रेस सही कह रही है, कांग्रेस की तरफ थोड़ा झुकाव था कि कांग्रेस जो बोल रही है वो सही है, लेकिन वो एक संभ्रम था, एक झूठ था, एक फरेब था। वो एक ऐसी दिन थे वो जिनमें कांग्रेस पार्टी एक तूफान ला पाई महाराष्ट्र में, कि गलत नैरेटिव का तूफान आया था, और वो तूफान में उनको बहुमत मिल गया महाराष्ट्र में। लेकिन महाराष्ट्र की जनता ने पूरा मोदी जी के चुनाव का जो हमें समर्थन नहीं मिला था, वो पूरा समर्थन विधानसभा चुनाव में दे दिया, और जनता को लगा कि मोदी जी को साथ देना चाहिए, देवेंद्र जी को साथ देना चाहिए, भारतीय जनता पार्टी महायुति को साथ देना चाहिए। इसलिए 3,17 लाख वोट्स महाराष्ट्र में भाजपा अलायंस को मिले, और कांग्रेस पार्टी ने जो झूठ कांग्रेस पार्टी ने में लोकसभा में बोला था, झूठ का बदला लोगों ने लिया। कांग्रेस पार्टी 2,50,00,000 वोटों से 2,17,00,000 वोटों पर आई। 33 लाख वोट कांग्रेस पार्टी के कम हो गए। इसका कारण झूठ बोलना था, और लोगों ने उसको समझ लिए। काँग्रेस मशाल यात्रा काढत आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात। कांग्रेस मशाल यात्रा निकाले या कोई भी यात्रा निकाले, कांग्रेस मशाल यात्रा काढतायत, त्यांना त्यांची यात्रा लखलाव आहे। त्यांना असं वाटतं आहे की लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीने खोटारडेपणा करून मोदीजींच्या नावाने मोदीजी संविधान बदलणार आहे, मोदीजीला मत देऊ नका असं लोकसभेत सांगितलं, मोदीजी आदिवासीचं आरक्षण काढणार आहे असं लोकांना खोटं बोलले, मोदीजी मागासवर्गीयांचा त्या ठिकाणी संविधान बदलणार आहे हे खोटं बोलले, मोदीजीबद्दल प्रचंड निगेटिव्हिटी तयार करण्याचं काम काँग्रेस पार्टीने लोकसभेत केलं। त्यांना यश मिळालं। एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले, त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या। पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूठ आहे, फरेब आहे, काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे। काँग्रेस पार्टीचं तेव्हा जे मोदींच्या वेळी
जेव्हा मतदानाच्या वेळी जे बोललं होतं ते खोटं निघालं. मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला. मोदीजींनी संविधान हे सर्वोच्च आहे सांगितलं आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या बद्दल जो खोटं सांगितलं होतं ते आदिवासी समाजाला खोटं वाटलं की आता काँग्रेस पार्टी आमच्याशी खोटं बोलली आहे. या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले. 3,17,00,000 मतं मिळाले. कारण लोकांनी झूटचा बदला घेतला. लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं. जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल, या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल. म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं. म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुढे गेलो आहे. आणि आता राहिलं पुढचं. आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे. काँग्रेसच्या खोटारड्या मशाल यात्रेवर मतदान करणार नाही. हे खोटारडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही. कारण SC ST OBC 18 पगड जाती आणि आता तर माननीय मोदीजींनी आता तर जातनिहाय जनगणनेचा निर्णय देशामध्ये केला. 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाची जी मागणी होती की आमच्या समाजाचा प्रत्येकाचं वेगवेगळं जातनिहाय जनगणना करून द्या, ती मान्य केली. आणि त्यामुळे 18 पगड जाती SC ST OBC सारा समाज मोदींच्या मागे उभा आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आता कोणत्याही निवडणुकीला काँग्रेस कुठल्याही मार्गाने आली तरी भुईसपाट होणार आहे. आम्हाला 51.78% मिळाले विधानसभेला. यावेळी 55%च्या वर मतं घेऊन महायुतीचे सर्व आमचे नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद मेंबर, सर्व महापौर, सर्व जिल्हा परिषद आमच्या निवडून येणार आहे. राहुल गांधी मैंने कल बताया, उसके लिए कल बता दिया. राहुल गांधीला निवडणूक आयोगाने फटकारला कारण ते निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालं. देखिए मी मगाशीच सांगितलं की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरुद्ध तुफान उभं केलं होतं, त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि माननीय देवेंद्रजींनी आजच्या लेखामध्ये स्पष्टपणे सारे संदर्भ दिले आहेत. कसं कसं या ठिकाणी निवडणूक आयोगाचं गठन झालं, कसं कसं काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त नेमले, त्यानंतर आमच्या सरकार आल्यावर देवेंद्रजींनी आजच्या लेखात आपण जर बघितलं दिसेल. मी त्यावर जास्त जाणार नाही. पण आत्ता ते पुन्हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते या ठिकाणी हा प्रयत्न करतात आहे. मला वाटतं यात काही होणार नाही, याच्यात काही तथ्य नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचं येते आहे. 101 कोटी नव्हे तर 14,000 कोटींचा निधी वळवला असं मी वारंवार सांगतो आपल्याला, कुठल्याही सरकारला कुठल्याही व्यक्तीला सामाजिक न्यायाचा निधी वळवायचा अधिकार नाही. जो निधी ज्या वर्गाकरता राखीव आहे, अनुसूचित जातीचं बजेट अनुसूचित जातीला आहे, आदिवासीचं बजेट आदिवासीला आहे, OBCचं बजेट OBCला आहे. असं आहे की काहीतरी संभ्रम तयार करून या महाराष्ट्रातल्या, जसं मी सांगितलं, एक सवय झाली आहे विरोधामध्ये एक नेटवर्क तयार करण्याची, विरोधामध्ये नरेटिव्ह तयार करण्याची, ते नरेटिव्हमध्ये जनतेला संभ्रम तयार करायची. पण आता जनता समजली आहे खोटारडेपणा आहे. कुठलाही निधी कधी कुठेही करता येत नाही, तो त्याच वर्गाकरता वापरावा लागतो. नाही, माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं. पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं आहे त्यामुळं थोडी प्रतिक्रिया आली आहे. पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत,
राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडनं होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता. पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले आहे. मला असं याबद्दल मला काही माहिती नाही. मैंने अभी कहा कि नीतीश राणे जी का कहने का मतलब ये होगा कि राज्य में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो मुख्यमंत्री है और मुख्यमंत्री सरकार के प्रमुख है, विधानमंडल के हमारे नेता होते हैं, 14 करोड़ जनता का एक पूरा सरकार के प्रमुख होते हैं, तो माननीय मुख्यमंत्री जी इनके पास अगर कुछ अन्याय होगा तो हम लेकर जाएंगे और माननीय मुख्यमंत्री जी उससे दूर करेंगे, ऐसा बोलने का उनका कयास था. थोड़ा स्लिप ऑफ टंग है कि उन्होंने भावना में बोला है, लेकिन कहने का मतलब क्या था पूरा सार देखेंगे. यही था कि हमारे मुख्यमंत्री जी कुछ अगर हमें अन्याय होता है रत्नागिरी सिंदूर वगैरह में तो दूर करने का हम प्रयास करेंगे, ऐसा नीतीश राणे ने कहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.